पैशाच्या व्यवहारातून वाल्मिक कराडने एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालंय। समोरच्या व्यक्तीनं कामासाठी लाखो रुपये दिले होते, मात्र वाल्मिक कराड ते परत देत नव्हता। तेव्हा तरुण वारंवार फोन करत होता। याचाच वाल्मिक कराडला राग आला आणि त्यानं थेट जातीवाचक शिवीगाळ केली। याचाच एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालंय। या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वंजारी नेते विजयसिंह बांगर यांनी माहिती दिली आहे। कराडला एका व्यक्तीनं 10 लाख दिले, मात्र कराडनं त्याला शिव्या दिल्या। ते पीडित कुटुंबीय समोर यायला तयार नाही। वाल्मिक कराडची दहशत जिल्ह्यामध्ये असल्यामुळेच कोणी समोर येत नाही असा आरोप बाळा बांगर यांनी केलाय। त्या कुटुंबाने एक तर मला फार बंधन घातले। आपले मी आत्ताच म्हणलं पत्रकार परिषदेमध्ये, आपल्या अंगावर जखम झाली तरी वन राहतात। वाल्मिक कराड हा माणसाचं खच्चीकरण करायचा, मानसिकता खचून टाकायचा। कितीतरी लोकांनी स्वतःनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्यात वाल्मिक कराडमुळे। मुंबईचा जो फोटो मी हॉटेल मधला एक व्हायरल केलाय, मला पर्याय दिले, एक शिक्षण संस्था आम्हाला दे, दुसरा पर्याय वाल्मिक कराड सोबत मिटून घे, तिसरा पर्याय स्वतःला गोळी झाड का तर तू तुझ्या बलात्काराची तुझ्या वडिलावर पण करूच म्हणले, आधी तुझ्यावर नंतर वडिलावर। आणि तोंडावर वाल्मिक कराड म्हणते, अरे माझं काही नाही। ते मॅडम म्हणते, ताईन तुम्ही ते बघा आमची भगिनी, कसली भगिनी, आज गळ्यात हात टाकून बसला होता, ते पण फोटो आहेत ना गळ्यातले हात टाकलेले, असे कितीतरी आहेत। नाही केली बाळा बांगरने आत्महत्या, नाही करणार। मी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा आहे, भगवान बाबाचा विचारांचा आहे, भगतसिंगच्या विचारांचा आहे, नाही खचलो मी, पण असे कित्येक लोक तरी खचलेत।